सन्मान केला पाहिजे, आपण आई वडिलांचा गौरव केला पाहिजे, आपण आई वडिलांचा आदर केला पाहिजे. संस्कार म्हणजे इथनं पहिली सुरुवात होते. पहिली सुरुवात का आपण आई वडिलांचा, गुरुजनांचा, मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे. आता सन्मान का केला पाहिजे कोणी सांगेल? सांग. ते आपल्यापासून मोठे असतात आणि ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. व्हेरी गुड. तू करतो, ऐकतोस? कधी 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 हुशार बोल. कधी कधी ऐकतो ना, बघा ऐका, खरं बोलला. कधी कधी ऐकतो. याच्या पुढे काय करायचं तुला? वाढवायचं आहे ना? ओके. तर आई वडिलांचा सन्मान करणे, गुरुजनांचा सन्मान करणे, आपल्या मोठ्यांचा आदर रिस्पेक्ट करणे, हे म्हणजे संस्कारमध्ये प्रथम येतं. कारण का आपल्या सर्व गरजा आपले आई वडील बघतात. तुमचे कपडे, तुमचं खाणं, तुमचं खाऊ, तुमचे लाड हे कोण पुरवतं? सांगा बरं. तुम्ही सांगा, कोण पुरवतं सांगा. आपल्या सगळ्या गरजा कोण पुरवतं? आपल्या मम्मी पप्पा. ओके. तू मम्मी पप्पांचं ऐकतो नक्की? व्हेरी गुड, शाबास. तर आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपले आई वडील भागवतात. जे काय आहे गरजा, मग त्यातून आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण का ते आपल्याला देतात आहे ना. मग जेव्हा ते आपल्याला देतात तर आपण काहीतरी दिलं पाहिजे ना. त्यांनी दिलं आणि आपण जर काहीच नाही केलं तर काय होईल माहिती का? तुमच्यामध्ये प्रगती होणार नाही. हा नेचरचा नियम आहे. जेव्हा आपल्याला आई वडील आपल्याला काहीतरी देतात ना, खाऊ, कपडे, खाणं पिणं सगळं काही देतात आहे. तुम्ही हट्ट पूर्ण तरी कधी कधी तुम्ही रडले तर तरी देतात का? आता रडलाय तर गप्प बसलं. आणि तुमच्याकडे काय टेक्निक आहे माहिती का? मुलांकडे नाही मिळालं तर हट्ट करताना रडायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याकडे बॅड मॅनर्स डेव्हलप होतात. आपण जेव्हा हट्टी करतो ना, आई वडील सांगतात त्याची गोष्ट, अरे व नंतर देईल काय देईल, तुम्ही जेव्हा ते ऐकत नाही ना, मग तुमच्या बॅड मॅनर्स हॅबिट तयार होतात. आणि जेव्हा तुम्ही ऐकता तर तुमच्या गुड मॅनर्स डेव्हलप होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? गुड मॅनर्स डेव्हलप करायचे आणि बॅड मॅनर्स कमी कमी करायचे. ओके. तर झालं हे आई वडिलांचं झालं, मोठ्यांचं झालं, आपले आजी आजोबा असतील, जे काही असतील मोठे भाऊ असतील, बहीण असतील, काका असतील, त्यांचं एक रिस्पेक्ट केला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, आपलं जे काही एज्युकेशन आहे, आपण जे शिकतो, शाळेत जातो, ट्युशनमध्ये जातो, तर आपल्याला कोण मदत करतं, सहकार्य करतं? हात वरती करून सांगायचं. सांग. बरं. म्हणजे आपल्याला जे काही एज्युकेशन आपण शिकतो, मराठी शिकतो, हिंदी शिकतो, इंग्लिश, जे विषय शिकतो ते आपण आपल्या कोणाच्या माध्यमातून शिकतो? आपण शिक्षकांकडनं शिकतो, गुरुजनांकडनं शिकतो. मग आपण त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे का नाही केला पाहिजे? का केला पाहिजे? नाही, मोठे आहेत ठीक आहे, रिस्पेक्ट का केला पाहिजे? शिकवतात म्हणजे आपल्याला काय करतात? गुड मॅनर्स. पण आपल्याला प्रत्येक विषयाचं ज्ञान दिलं म्हणजे तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये तुम्ही काय करणार आहात? मोठे बनून तुमची जी लाईफ आहे ना ती सिक्युअर करणार आहात. काहीतरी शिकल्यानंतर तुम्ही मोठे अधिकारी व्हाल, शिक्षक व्हाल, वकील व्हाल, इंजिनियर व्हाल. म्हणजे तुम्ही एज्युकेशन घेता, कशासाठी घेताय? एज्युकेशन घेतल्यामुळे तुमच्यामध्ये चांगल्या क्वालिटी डेव्हलप होतील आणि आपल्या ज्या काही लागतात गरजा, जसं आज आपले आई वडील पूर्ण करतात, उद्या तुम्हाला जे काय करायचे पूर्ण करायचे. मोठे झाले तुम्ही जबाबदारी घेणार ना? नक्की. तू घेशील? काय करशील सांग तू? पहिले काय करशील? आता तू काय करशील सांग? नाही नंतर. तर आपण आई वडील झालं, गुरुजन झालं, आपण यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे की. आणि जर तू जो व्यक्ती, मी तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणतो, यातला एक पैसा तो खोट सांगणार नाही, जो व्यक्ती किती शिकला, किती हुशार, 99% मार्क असला, त्याचा काही फायदा नाही. जोपर्यंत आई वडिलांना सन्मान करत नाही, रिस्पेक्ट करत नाही, आदर करत नाही, तर तुमचं एज्युकेशन शून्य आहे, झिरो आहे किंवा मायनस आहे. हे प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही बाहेर कुठेही बघा, अनेक लोक शिकले तर जेव्हा ते रिस्पेक्ट करत नाही त्यांच्याकडे त्यांना काही मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही भले कमी शिकता किंवा पण तुमच्यामध्ये जर हे गुण डेव्हलप झाले तर तुमच्याकडे जी संपत्ती त्यांच्याकडे पण असेल तेवढी तुमच्याकडे एक म्हणजे गुड पॉवर असेल किंवा तुमच्याकडे चांगल्या क्वालिटी डेव्हलप होती. ओके. तर आता आपण गुरुजन आईवडिलांचं झालं, गुरुजनांचं झालं, मग त्यांची आईवडिलांची जबाबदारी काय आहे? आपलं पालन पोषण करणं. गुरुजनांची जबाबदारी काय आहे? का आम्हाला एज्युकेशनमध्ये आता काही शिक्षक
विषय शिकवतात, काही शिक्षक आपल्या अदर ॲक्टिव्हिटीज आहे ज्या काय अदर ॲक्टिव्हिटी आज कसं त्या शिकवतात, काही शिक्षक आपल्याला स्पोर्ट्समध्ये शिकवतात. म्हणजे ज्याला जशी आवड आहे, काहींना स्पोर्ट्समध्ये आवड असते, काहींना बैठी खेळ असतील, मैदानी खेळ असतील किंवा अदर ॲक्टिव्हिटी असेल, आणि काहींना शिक्षणामध्ये. मग तसे प्रत्येक शिक्षक काय करतात, आपल्याला काय करतात, डेव्हलप करतात. म्हणजे आपलं काय करतात, आपल्यामध्ये क्वालिटी, आपल्यामध्ये गुण, आपण जे शिकतो तेव्हा आपल्यामध्ये काय होतं, आपले क्वालिटी डेव्हलप होते. म्हणजे आपल्याला शिकलं पाहिजे, त्याचे फायदे काय हे आपलं कळत असतं. आता हे झालं. आता तुमची जबाबदारी काय तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जसं आईवडिलांनी आपली जबाबदारी घेतली ते पाळतात आहे, गुरुजनांची जबाबदारी ते पाळतात आहे. आता मुलांची जबाबदारी काय? आपल्या आई बाबांचं ऐकणं. आणि कधी कधी नाही ऐकलं, कधी कधी ऐकलं ना, नाही, रोज ऐकणं. रोज ऐकलं. बरं, तो म्हणतो ऐकणं. आता ही जबाबदारी, ही पण जबाबदारी. अजून काय सांगा, तुमची जबाबदारी काय? आता ऐकणं समजू, की आम्हाला अभ्यास करायला. अभ्यास कारण की मी मोठे होऊन चांगलं बस. बरं, म्हणजे अभ्यास करायची जबाबदारी तुझी आहे ना, बरोबर ना? हो बोल ना, अभ्यास करायचा ना, तुला अभ्यास करणार ना, नक्की तू करते अभ्यास नाही? अरे कधी कधी करते ना. आपलं आता काय कधी कधी करायचंय, पण पुढे नंतर बरोबर वाढवत आपल्या पुढे घ्यायचंय. आता सध्या काहीतरी चांगलं ठीक आहे, good. चालू कर बरं. इकडचे दोन कर दोन्ही काय? माग फॅन तिकडून फॅन चालू करा काका. हा इकडचे गेलं दोन ना किती खर्च एवढे नाही